मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कावेरी म्हणते की शेवटी आम्ही जे ठरवलं ते केलंच। ती आता अमृताला असं सांगत असते आणि यशला सुद्धा आता बरोबरीने घेत असते। तेव्हा यश म्हणतो आम्ही नाही तर तुम्ही, कारण मी तुमच्या या कटामध्ये सामील नव्हतो, तुम्ही एकट्याच होतात आणि मला फसवून लग्न का केलं तुम्ही। आज तुमच्यामुळे अमृता खूप दुखावली आहे। अहो, तुमच्यासारख्या मुलीवर प्रेम केल्याची ना मला लाज वाटते आता, असं म्हणून तो कावेरीला झिडकारतो आणि सर्वांसमोरच सांगतो झालं असेल आपलं लग्न, पण मी तुमचा बायको म्हणून ना कधीही स्वीकार करणार नाही आणि नाही घालणार मी हे मंगळसूत्र तुमच्या गळ्यात। तेव्हा आता यशने कावेरीला असं झिडकारल्यामुळे, तिचं म्हणणं न ऐकल्यामुळे आता विद्याला आणि मोहित जिजूंना खूप वाईट वाटतं। तर मा आणि यामी या दोघीही मात्र खुश होतात, कारण त्यांच्या मनासारखं होत असतं। त्यानंतर आता मा यामीला खुणावतात की होईल काहीतरी, तू शांत राहा। त्यानंतर कावेरी आता रागात असतेच, त्यामुळे ती यशला म्हणते हे पहा, मी आता तुम्हाला ना शेवटचं विचारतीये, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालणार की नाही। ती धमकी देतच त्याला विचारत असते। तेव्हा यशला अजूनच राग येतो, तर सगळेजण गप्प झालेले असतात। त्यावेळी आता कावेरी मंगळसूत्र अजूनही हातात तशीच घेऊन उभी असते। ती म्हणते की बोला पटकन, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालणार आहात की नाही। तेव्हा यश आता लगेचच हातात असणारं ते मंगळसूत्र खाली फेकून देणार असतो, पण कावेरी पकडते। मग यश म्हणतो नाही, मी हे मंगळसूत्र नाही घालू शकत तुमच्या गळ्यात। तेव्हा मा यामी अमृताला आनंदच होतो। मग आता कावेरी त्यातही पॉझिटिव्हच बोलते आणि म्हणते अरे वा, अहो शेवटी या मंगळसूत्राला तुमचा हात लागला आणि आता मी हे मंगळसूत्र माझ्या हाताने जरी माझ्या गळ्यात घातलं तरीही तुम्ही घालण्यासारखं आहे माझ्या गळ्यात, कारण तुमचा स्पर्श या मंगळसूत्राला झालाय आणि मी एक पतिव्रता स्त्री आहे, त्यामुळे तुमच्या नावाचं मंगळसूत्र हे माझ्या गळ्यात हवंच ना। हो ना, असं ती हसतच विचारते। कावेरी आता ते स्वतः मंगळसूत्र स्वतःच्याच गळ्यात घालते। यश आणि मा हे दोघेही तिच्याकडे अगदी बघतच राहतात की ही एवढी हट्टीपणा का करत असे। आता स्वतःने स्वतः मंगळसूत्र घातल्यामुळे यश हा तिच्याकडे खूप वेळ बघतच राहतो। तर कावेरीच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते, कारण यश बरोबर लग्न करण्याचं स्वप्न अखेरीस तिचं पूर्ण झालेलं असतं। तर विद्या आणि मोहित जिजूंना खूप म्हणजे खूपच आनंद होतो। कावेरी ही यश शेजारी जाऊन आता उभी राहते, त्यामुळे सगळेजण धक्क्याने कावेरीकडे बघतात की हिने ना यश बरोबर अगदी हट्टानेच लग्न केलं आहे। तर विद्या मात्र गालात हसते आणि मोहित जिजूंना सुद्धा तेवढाच आनंद होतो। त्यानंतर आता कावेरी म्हणते हे पहा, घरातले मोठे तर आपल्याला आशीर्वाद देणार नाही, चला आपण आता देवी आईचाच आशीर्वाद घेऊयात। असं म्हणून ती पुन्हा एकदा यशचा हात अगदी घट्ट पकडते आणि त्याला देवी आई समोर घेऊन जाते। तेव्हा सगळेजण त्या दोघांकडे आता बघतच राहतात। सगळेजण धावतच आता त्या दोघांच्या पाठीमागे जातात। तेव्हा यश घरातील सगळ्यांकडे बघत असतो आणि अमृताकडे सुद्धा। अमृताच्या डोळ्यात पाणी असतं, कारण आता तिचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो। त्याच वेळी आता कावेरी म्हणते तिकडे काय बघताय हो तुम्ही सारखं सारखं, तिकडे बघायचं नाही, कारण ती अमृता आहे ना आता तुमच्यासाठी परस्त्री आहे, समजलं। हे बघा देवीकडे, समोर देवी आहे समोर, असं म्हणून ती त्याचे दोन्ही हात आता स्वतःच असे जोडते आणि म्हणते आता आशीर्वाद घ्या बरं देवी आईचा। तर आता काही वेळाने यामी ही माला हळूच म्हणते मा, अगं तू काहीही म्हण, काहीतरी गडबड आहे, या दोघांचं हे लग्न आहे ना ते अजिबात मान्य करू नकोस तू। तेव्हा मा म्हणते की माझ्या मान्य करण्याने किंवा न करण्याने आता काही फायदा होणार नाहीये, कारण त्या दोघांचे ना विधी ऑलरेडी झाले आहेत आणि विधींना काहीतरी अर्थ आहेच ना, तरी खोटी असेल तरीही विधी हे खरेच आहेत ना। तेव्हा आता मा या सरळ स्पष्टपणे आता यामीला म्हणतात की हे बघ, आता यांना रोखता येणार नाही आपल्याला आणि या खोटारड्या मुलीला तर नाहीच नाही। तेव्हा यामी म्हणते मा प्लीज असं नको ना गं करूस। तेव्हा मा आता लगेचच हाताने तिला इशारा करून गप्प करतात। तर आता दुसरीकडे यश आणि कावेरी हे दोघेही देवी आई समोरच असतात आणि प्रार्थना करत असतात। त्याच वेळी आता कावेरी ही हात जोडते आणि मनातच प्रार्थना करते, देवी आई मला माहीत आहे सगळ्यांना खूप राग आलाय अगं माझा, पण मी जे काही करते ना ते माझ्या घरासाठी करतीये। या अमृता नावाच्या संकटापासून या घराचं रक्षण करण्याची मला
शक्ती दे देवी आई. तेव्हा यश सुद्धा आता प्रार्थना करतो, देवी आई माझ्या कुटुंबाला अमृतापासून वाचवण्यासाठी कावेरीने काय केलंय तर सगळ्यांचा राग अगदी ओढावून घेतलाय आणि सगळेच जण तिला खुनी व हल्लेखोर समजतायत. पण कावेरी काय आहे ना हे तुला सुद्धा माहितीये आणि मला सुद्धा माहितीये आणि तरीही मी त्यांना सगळ्यांसमोर असं स्वीकारू शकत नाहीये. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची शक्ती दे मला देवी आई, असं यश हा कावेरीसाठी प्रार्थना करतो. त्यानंतर यश आता हात जोडतो आणि पुन्हा म्हणतो, देवा तू तर आता सगळं बघतोच आहे, कारण हे बघ ह्या मुलीने काय करून ठेवलंय आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा दे देवी आई, असं म्हणून आता यश कावेरीकडे बघतो आणि सर्वांना असं भासवत असतो की मी कावेरीच्या विरोधात आहे. मग आता सगळं तुझ्या हातात असून मला वाचव देवा या पोरीपासून, असं तो सारखा सारखा म्हणत असतो. तेव्हा सगळ्यांना यशबद्दल खूप वाईट वाटत असतं, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मग इकडे कावेरी मात्र हसते आणि विचारते, काय झाली का प्रार्थना करून देवाकडे? मग आता ती म्हणते, नवरोबा आता लग्न लागले ना, संसाराला आपण रीतसर सुरुवात करूयात. तेव्हा घरातील सगळेजण धक्क्यानेच आता एकमेकांकडे बघतात. या कावेरीला नक्की काय म्हणायचंय हे सगळ्यांना उमगतच नसतं. त्यानंतर आता विद्या मात्र हसत असते. इकडे कावेरी म्हणते, मी ना खरंच खूप दमली आहे आणि मला आराम करायचा आहे, आता चला ना आपण आपल्या खोलीत जाऊयात, असं म्हणून ती त्याचा हात अगदी घट्ट पकडते. तेव्हा घरातील सगळेजण धक्क्यानेच पुन्हा एकदा त्या दोघांकडे बघतात. घरातील सगळ्यांच्या मधूनच आता ते दोघे निघालेले असतात. तेव्हा आता अमृताला जोरातच कावेरी मुद्दाम धक्का मारते आणि तिला त्रास देते. हे पाहून सगळ्यांनाच आता वाईट वाटतं. मग आता कावेरी स्वतःच म्हणते, सॉरी लागलं का, पण लागलं तरी आता सांगतेस तरी कुणाला ग? तेव्हा ती आता हळूच म्हणते, अहो चला की आपल्या रूममध्ये, असं म्हणून पुन्हा एकदा त्याचा हात पकडत ती पुढे तर यश पाठीमागे असे ते दोघेही रूममध्ये जात असतात. घरातील सगळ्यांचा हा प्रकार पाहून तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते. तर यश सुद्धा अगदी शांतपणे तिच्या पाठोपाठ निघालेला असतो. कावेरी हसत असते तर यश अगदी तिच्याकडे बघतच राहतो. मा आणि यामी तर अगदी कोमातच गेलेल्या असतात. आता पोलिसांनी सुद्धा कावेरीला सपोर्ट केल्यामुळे मा आणि यामी काहीच बोलू शकत नसतात. इकडे यश आणि कावेरी दोघेही रूममध्ये येतात तर कावेरीच्या डोक्याला जखम झालेली असते. तेव्हा यश काय करतो तर अगोदर तिच्या मुंडवळ्या काढतो आणि ती जखम पाहतो. त्याच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं आणि सॉरी असं म्हणून तो कान पकडतो आणि माफी मागतो. कावेरी म्हणते, नाही सॉरी म्हणू नका मला. मग आता तो म्हणतो, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला कावेरी, असं म्हणून दोघेही एकमेकांना अगदी घट्ट मिठीत घेतात. ते दोघेही आता खुश असताना लगेचच यामी आणि पौर्णिमा या दोघीही आता दरवाजाजवळ येतात आणि दरवाजामधून डोकावून बघत असतात की यांचं नक्की काय चाललंय, खरंच हा प्लॅन आहे की काय. तेव्हा यशचं लक्ष आता यामीकडे जातं. कावेरीला तो सावध करतो, यामी दी दरवाजाच्या बाहेर आहे, इकडे बघतीये. तेव्हा कावेरी हळूच सांगते की त्यांना ना ऑलरेडी डाऊट आलाय. तर दोघेही जरा टेन्शनमध्येच येतात. मग त्यानंतर यामी हळूच पौर्णिमाला म्हणते की ऐक ना अगं काकू, मला असं वाटतंय ना हे दोघेही मिळून ना आपल्याला शेंड्याच लावतायत. मग आता पौर्णिमा हळूच म्हणते, अगं आता ते रूममध्ये गेलेत ना, मग कळेल ना आपल्याला ते भांडतायत की अगदी गुलूगुलू प्रेमाने बोलतायत. आता तू कान लावून ना जरा ऐकण्याचा प्रयत्न कर, असं म्हणून त्या अगदी दारालाच कान लावतात. त्यानंतर यश आता आयडिया करतो आणि हळूच कावेरीला विचारतो, काय रेडी का? मग कावेरी सुद्धा हो म्हणते. त्यावेळी यश आता पुढे येतो, अगदी यामी समोरच उभा राहतो आणि म्हणतो की तुम्ही मला फसवून लग्न केलं असेल, पण मी या लग्नासाठी अजिबात तयार नाही, मी या रूममध्ये राहू शकत नाही म्हणजे नाही. तेव्हा कावेरी लगेचच पुढे येते आणि म्हणते, असं कसं नाही राहू शकत, कारण आता मी तुमची बायको आहे आणि आता ही रूम माझी सुद्धा आहे. तर यश म्हणतो, अहो रूममध्ये राहणं तर सोडा, मला तुमचं तोंडही बघायची इच्छा नाहीये, असं म्हणून तो जरा कावेरीच्या पाठीपाठी जातो आणि लगेचच प्रेमाने तिला अगदी जवळ ओढतो. तेव्हा कावेरी आता प्रेमानेच म्हणते की हे काय? मग मोठ्यानेच ती पुन्हा म्हणते की त्याला मी काहीही करू शकत नाही. इकडे यामी आणि पौर्णिमा मात्र आता अजूनच कान लावून ह्या दोघांची भांडणं ऐकू लागतात. त्यानंतर कावेरी म्हणते, मी राहणार तर इथेच, असं म्हणून ती यशला अगदी प्रेमाने मिठी मारत असते. यशला सुद्धा मग हसू येतं आणि अजूनच तिला तो जवळ घेतो.
तर आता इकडे पौर्णिमा हळूच म्हणते, अगं यामी हे भांडतायत की काय. त्यानंतर आता यश त्या दोघींचाही डोळा चुकवून लगेचच कावेरीला उचलून घेतो आणि बेडवर ठेवतो. तेव्हा कावेरी बेडवर उभी राहते. तेव्हा रागातच यश म्हणतो, कावेरी माझ्या बेडवर न अगोदर ना खाली उतरा. आणि तो स्वतःसुद्धा आता बेडवर चढतो आणि म्हणतो, खाली उतरा म्हणतोय ना. मग आता कावेरी सुद्धा त्याची कॉलर प्रेमाने पकडते आणि भांडण्याचं नाटक करत म्हणते की हे बघा, मी सांगितलंय ना तुम्हाला मी दमली आहे, आणि जर तुम्हाला एवढा त्रास होत असेल ना तर मला उचलून ना तुम्ही खाली ठेवा, असं म्हणून ती आता बेडवर झोपते. तेव्हा लगेचच आता पौर्णिमा आणि यामी या दोघीही अगदी तोंडात बोटं घालतात की ही कावेरी काय बोलतीये. तेव्हा यश सुद्धा अगदी तिच्या जवळ झोपतो आणि म्हणतो, हा माझा बेड आहे, त्यामुळे अजिबात माझ्या बेडवर झोपायचं नाही. तेव्हा कावेरी अजून जवळ त्याच्या येते आणि म्हणते, मी तुमची बायको आहे समजलं, त्यामुळे जे तुमचं आहे त्यातला अर्धा वाटा सुद्धा माझाच आहे समजलं मिस्टर यश धर्माधिकारी. तेव्हा यश कावेरीचा पटकन किस घेतो. त्यानंतर यश आता अजूनच कावेरीला जवळ ओढतो. तेव्हा कावेरी म्हणते, काय करता यश, अहो सोडा की. मग यश मोठे मोठ्याने ओरडू लागतो, कावेरी कावेरी काय करताय तुम्ही, सोडा मला, सांगितलं ना एकदा सोडा मला. असं म्हणून दोघेही हसतात आणि लगेचच त्यांच्या हातावर ते आता टाळ्या देतात. तर दुसरीकडे आता पौर्णिमा आणि यामी हे सगळं बोलणं ऐकत असताना पौर्णिमाला भीतीच वाटते आणि ती म्हणते, यामी अगं या कावेरीचं काय चाललंय, यशला जवळ घेतीये की काय. मग आता लगेचच यामी म्हणते, काहीच कळत नाही अगं काकू मला तर दुसरीकडे अमृताने आता चहा बनवलेला असतो आणि त्यामध्ये कसलं तरी औषध टाकलेलं असतं. त्याच वेळी आता ती हसते आणि म्हणते, माय डिअर सुलक्षणा मावशी, तुझी सून म्हणून तुला आणि घरच्यांना थोडा थोडा मारायचा माझा प्लॅनच होता, पण अगं तो प्लॅन फसला. परंतु एक प्लॅन तर फसला असेल म्हणून मी अजिबात हार मानणार नाहीये. जे मरण मी तुला इन्स्टॉलमेंटमध्ये देणार होते ना ते आता डायरेक्टच देते, असं म्हणून तुझा या घरातला आणि या जगातला शेवटचा दिवस असेल, असं सुलक्षणाबद्दल विचार करत तो चहा तिला प्यायला देणार असते. तर आता दुसरीकडे यश हा खूपच इमोशनल होतो, कावेरीच्या कपाळावर छान असा किस करतो आणि मग रागातच म्हणतो, माझ्या इच्छेविरोधात वागणाऱ्या मुलीला मी कधीही माझी बायको मानणार नाही, मी आता चाललो इथून. तेव्हा कावेरी आता म्हणते, ठीक आहे नका मानू, असं म्हणून ती पुन्हा त्याला जवळ खेचते आणि म्हणते, तुम्ही वाटलं तर माझं तोंडही बघू नका, पण मी राहणार तर इथेच. दुसरीकडे मात्र आता त्या दरवाजातून कावेरी आणि यशला बघण्यासाठीची धडपड पौर्णिमा आणि यामीची सुरू असते, पण त्या दोघींना काहीच दिसत नसतं. इकडे कावेरी यशला म्हणत असते की तुम्हाला काय करायचंय ते करा, मी झोपणार तर इथेच याच बेडवर. मग आता यश लगेचच कावेरीला डोळा मारतो आणि म्हणतो, ठीक आहे आजपासून हा बेड तुमचा, आता मीच जातो, असं म्हणून तो आता दरवाजाकडे जातो आणि पटकन दरवाजा उघडतो. तेव्हा आता पौर्णिमाला न कळण्याच्या आतच त्याने हे सगळं केलेलं असतं, तर यामीला माहीत असतं यश आता येईल म्हणून ती आता लगेचच तिथून धूम ठोकते. तर पौर्णिमाचा हात आता दरवाजाला असल्यामुळे पौर्णिमा पटकन खाली पडते. त्यानंतर तो म्हणतो, काकू काकू तू इथे काय करत होतीस. तेव्हा ती म्हणते, सॉरी रे कानातलं पडलं होतं. मग आता यश म्हणतो, कानातलं तर आहे ना तुझ्या कानामध्ये. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आहे का कानातले, बरं ठीक आहे, अंगठी पडली असेल, अंगठी अंगठी, असं म्हणून ती शोधत असते. त्यानंतर आता पौर्णिमा सुद्धा खोटं नाटक कारण सांगून तेथून बाहेर पळत असते. तेव्हा यश सुद्धा तिच्या पाठोपाठच असतो. कावेरी आता उठते आणि मोठ्यानेच म्हणते, जा जा यश जा, लग्न झालेल्या बायकोला एकटीला सोडून असं तुम्ही बाहेर जाताय का, जा जा, मलाही काही फरक पडत नाहीये, असं म्हणून ती आता मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. तर समोरून आता अमृता येत असते. त्यावेळी आता पौर्णिमा ही अमृताला म्हणते, ऐक ना अगं, तू हा चहा बनवलाय ना, मला दे ना गं चहा, मला खरंच खूप गरज आहे, असं म्हणून ती चहाचा कप तो घेणार. तितक्यात अमृता मागे खेचते आणि म्हणते, हा चहा ना मी खास करून सुलक्षणा मावशीसाठी बनवलाय, तुमच्यासाठी वेगळा बनवते हा. त्याचवेळी आता यश आणि कावेरी हे सगळा प्रकार पाहतात आणि कावेरी मनात विचार करत असते, खास मासाठी हिने हा चहा का बनवला असेल आणि इतकं सगळं होऊन देखील ही एवढी शांत कशी काय, मलाच प्रश्न पडलाय. हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजते असं कावेरीला आता समजलेलं असतं. मग आता ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. इकडे मात्र पौर्णिमा म्हणते, आणशील ना गं नक्कीच तू चहा.
तेव्हा अमृता म्हणते हो नक्की आणेल, नका काळजी करू. त्यानंतर यश हा तेथून निघालेला असतो आणि अमृताकडे बघत सुद्धा नाही. तेव्हा कावेरी काय करते, यशलाच उशी फेकून मारते आणि मोठ्यानेच म्हणते काय हो, अहो तुम्ही असं कसं करू शकता यश. तर इकडे सुलक्षणा ही श्रीकांतरावांजवळ तेथे बसलेली असते. त्याच वेळी आता अमृता तेथे जाते आणि म्हणते मावशी हे घे, चहा आणलाय मी तुझ्यासाठी. तेव्हा श्रीकांतराव हे रागातच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर अमृता म्हणते मावशी अगं फार विचार करू नकोस ना ग, घे ना अगं चहा पी ना प्लीज. तेव्हा ती श्रीकांतरावांकडे सुद्धा बघते आणि म्हणते काका, असं म्हणून ती जरा रागातच विचारते काय हो कसं वाटतंय आता. मग त्यानंतर आता ती म्हणते बरं वाटतंय ना तुम्हाला, नक्की बरं वाटतंय ना. तेव्हा मार रडतच तेथून उठतात आणि मग लगेचच जरा बाजूला जाऊन बसतात. त्यानंतर श्रीकांतरावांना आठवतं की कशाप्रकारे ही माझं घर अक्षरशः बर्बाद करण्यासाठी इथे आली आहे आणि तसं तिने सांगितलं सुद्धा आणि कशाप्रकारे तिने माझाच घात करण्याचं ठरवलं आणि माझ्याच डोक्यात काठी घातली आणि माझी अशी अवस्था करून ठेवली. हे सगळं श्रीकांतरावांना आठवल्यामुळे त्यांना धक्काच बसतो. त्यानंतर आता अमृता म्हणते काळजी करू नका, लवकरच बरं वाटेन तुम्हाला. इकडे आता माया चहा घेत नसतात, त्यामुळे अमृता म्हणते मावशी मावशी अगं थोडा तरी चहा घे ना गं, मी मुद्दामच तुझ्यासाठी इथे चहा घेऊन आली आहे. हे बघा गं मावशी, कितीही मोठा प्रॉब्लेम असेल ना, थोडासा जरी चहा पिला ना ही अशीच चुटकी सरशी तरतरी येते अगं मनाला आणि जरा बरं पण वाटतं. घे ना गं चहा, थंड होतोय बघ बरं. तर इकडे आता ती सततच फोर्स करत असते. श्रीकांतरावांना मात्र ते पटत नसतं. तर दुसरीकडे कावेरी यशजवळ येते आणि रागात विचारते काय हो, बायको लग्नाची आहे इथे घरात, तरीही माच्याच कुशीत जाऊन बसायचंय का तुम्हाला. मग जा तुम्ही माच्या खोलीमध्ये, आता मीच घेऊन जाते तुम्हाला त्या खोलीत. असं म्हणून ती यशचा हात पकडत लगेचच त्याला खेचत खेचत माच्या खोलीमध्ये घेऊन जाते. तर यामीचं आता लक्ष त्या दोघांकडेच असतं. डोकावून ती त्या दोघांकडे बघत असते, पण कावेरी बरोबर आता वेळ साधून भांडत असते. इकडे आता अमृता म्हणते घे ना ग थोडा चहा. तेव्हा मग आता चहा पिणार. तितक्यातच कावेरी आणि यश तेथे येतात. कावेरी बरोबर पाहते की मग आता चहा पिणार, या विचाराने ती यशला आता डायरेक्ट अमृताच्याच अंगावर ढकलते. त्यामुळे मला सुद्धा धक्का लागतो आणि माझ्या हातातून चहाचा कप खाली पडतो आणि तो चहा सांडून जातो. तर आता लगेचच अमृता आणि कावेरी या दोघीही रागातच तिच्याकडे बघतात. तर आता यश म्हणतो सॉरी मा सॉरी. तेव्हा त्या दोघी काही बोलणार तितक्यातच कावेरी विचारते काय हो, तुम्हाला मा हवी होती ना, मग घ्या आता तुमची ही मा. आणि लग्न झालं तरी बायको बरोबर राहायचं नाहीच यांना. सतत आपल्या माचा जप सुरू असतो. तिला काय वाटेल, ती किती दुःखी असेल, सतत याचाच विचार डोक्यात. आणि या जगामध्ये माशिवाय दुसरं काहीच नाहीये का हो. मग आता कावेरी म्हणते तुम्ही ना यांना तुमच्या पदराला आता बांधून घ्याच. तेव्हा अमृता आणि मा या दोघीही रागातच कावेरीकडे बघतात. त्यानंतर रागातच आता अमृता म्हणते कावेरी अहो काय चालवलंय तुम्ही. मा शांतपणे बसून चहा पित होत्या, हे पण नाही बघवलं का तुम्हाला. अहो मला एक कळत नाही का त्रास देताय तुम्ही तिला. अहो आता तरी सुखाने जगू द्या ना सगळ्यांना. मग कावेरी म्हणते सुखाने जगणं ना विसरा आता. आणि मला एक कळत नाही तू का एवढी चिडतीयेस. अगं तुला चहा हवा होता का, मग घे ना, थोडा राहिलाय त्यामध्ये. तेव्हा मा रागातच कावेरीकडे बघतात. तर अमृता म्हणते मला नको आहे चहा. तेव्हा कावेरी म्हणते असं काय करतेस, थांब मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला चहा पाचतेच. मग मुद्दामच कावेरी हे करत असते. कप हातात घेते आणि अमृताला चहा पाजत असते. परंतु अमृता आता हट्ट करते आणि म्हणते मला नको आहे, सांगितलं ना एकदा. मग आता कसा बसा कावेरी एक घोट अमृताला चहा जतेच. तेव्हा आता अमृता खूप घाबरते आणि धावतच तेथून जाते. तेव्हा मा म्हणते अरे काय चाललंय काय हे. तेव्हा श्रीकांतराव कावेरीकडे बघतच राहतात, कारण त्यांना माहीत असतं कावेरीशिवाय अमृताची दुसरं कोणीही जिरवू शकणार नाही. मा रागातच म्हणते हे बघ, केवळ माझ्या यश बरोबर तुझं लग्न झालंय ना, त्यामुळे या घरात मी तुला ठेवून घेतलं, पण माझ्या खोलीत अजिबात तू यायचं नाही, समजलं. आणि मला तर तुझं तोंड देखील बघायचं नाहीये. आणि आता चालती हो माझ्या नजरेसमोरून, असं रागातच मा म्हणतात. असं म्हणून त्या कावेरीचा हात पकडून तिला बाहेर काढतात. तेव्हा श्रीकांतराव मात्र आता आपला हात उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये तेवढी ताकदच नसते की ते हात उचलू शकतील. त्यानंतर त्या कावेरीला अक्षरशः ढकलून देतात आणि माझ्या डोळ्यासमोर तू नको आहेस असं म्हणतात आणि खूप रडत असतात. तेव्हा यश म्हणतो मा शांत राहा ग. त्याच वेळी आता कावेरी सुद्धा माकडे बघत असते. फायनली तिने आता माझा जीव वाचवलेला असतो. तेव्हा रडतच मा म्हणते ही मुलगी ना स्वतःच्या मनाला येईल तसं वागत असते अरे यश, आणि मी या मुलीला माझी उत्तराधिकारी म्हणून, हे बघ यश, मी या मुलीला आयुष्यात कधीच
असं म्हणून त्या स्वतःला त्रास करून घेत असतात. तेव्हा यश म्हणतो, मा अगं चूक तिची आहे ना, तू कशाला तोंडून वाईट शब्द काढतेस. तेव्हा मा आता रडतच म्हणतात, तू बघतोस ना यश ती कशी वागते आपल्याबरोबर. तेव्हा यश विचारतो, मा देवावर आहे ना विश्वास तुझा. अगं अपराधाला नक्कीच शिक्षा मिळणार मा, तू नको काळजी करूस, तेही लवकरच. मग मा चिडूनच म्हणतात, मला ती मुलगी ना माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे यश. तेव्हा कावेरी विषयीचा माच्या मनातील राग पाहून यशच पूर्णपणे हादरून जातो. तर बाहेर आता कावेरी सुद्धा रडत असते आणि म्हणते, देवा मी या घरासाठी आणि घरातल्या लोकांसाठी वाईट सून बनण्याचं नाटक तर करतीये, पण या सगळ्यातून पुढे काय निघणार आहे मला खरंच नाही माहीत. कारण अमृतापासून सगळ्यांना मला वाचवायचंय आणि इथून पुढे मला माझ्या माणसांना तर गमवायचं नाहीये देवा. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कावेरी यशला सांगते की या घराला लागलेलं अमृता नावाचं ग्रहण आपल्याला सोडवायचंय. दुसरीकडे माधवी आणि अमृता या दोघीही गप्पा मारत असतात. तेव्हा एवढं सोपं आहे का हे, असं अमृता म्हणते आणि मी आलेच असं म्हणून आता बाहेर जाते. आता बाहेर यश नसतो म्हणून अमृताला डाऊट येतो की तो कावेरीच्या रूममध्ये गेला असेल. तर आता कावेरी आणि यशच्या रूमकडे लगेचच अमृता जाते, तर कावेरी यश एकमेकांकडे बघत असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.